तुझी मॅच कधी आहे? माझी मॅच आमची मॅच पण आज दुपारी माझी मॅच दुसरी असणार बी ग्रुप मध्ये माझी मॅच. ठीक आहे घेऊया. बाजरे मला तर आता आपण कॉलेजच्या मेन गेटने एंट्री करतो आणि हे बघा हे काका असतात जे कोण येतात कॉलेजमध्ये कोण जातं यांच्यावर लक्ष ठेवतात. तसंच कोणतीही व्यक्ती म्हणजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती येऊ नये त्यासाठी ते काळजी घेत असतात मुलांची वगैरे. आय डी वगैरे चेक करूनच सगळ्यांनी आतमध्ये पाठवतात. थँक्यू काका. चला तर आपल्या स्पोर्ट डे असतात. चला तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत असतं. तर आज असं आमच्या कॉलेजमध्ये स्पोर्ट डे. तर स्पोर्ट डे साजरे करण्यासाठी आम्ही इलेले असो आणि सकाळच्या आता वाजले 9 सगळ्यात कॉलेजमध्ये जमा झालं. सगळ्यांनी मस्त जर्सी वगैरे घालून इले आहेत. एक वेगळंच वातावरण आहे कॉलेजमध्ये. उत्साह सगळ्यांचं खूपच जास्तच आहे आणि अशा प्रकारे आपल्या स्पोर्ट डे खूप दिवस चाललेले आहेत. कमीत कमी 4 ते 5 दिवस चाललेले आहेत आपल्याकडे. आणि आता आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी निघतो इथून. हे आमचं कॉलेजचं कॅम्पस असं आहे बघा. हे सगळेजण चालले उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ग्राउंडवर. हे बघू शकता. हे बघा हा मस्त वातावरण. सगळ्यांनी बघून एक चांगलाच वाटतं भारी वाटतं सगळ्यांना बघून. तर आपण पण जाऊया. आपण पण आता जाऊयात तिथलं कार्यक्रमाचा आनंद घेऊया. सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरती अमोलजी चव्हाण साहेब आज या कार्यक्रमाला आले त्यामुळे त्यांचं खूप खूप आभारी आम्ही. आपल्या प्रमुख मान्यवरांची या ठिकाणी थोडक्यात परिचय करून देतोय. त्यांचं 8वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण महात्मा गांधी विद्यालय साखरपा या ठिकाणी झालं. पोलीस डिपार्टमेंटमध्ये ते 2000 मध्ये त्यांनी एंट्री घेतली म्हणजेच कॉन्स्टेबल म्हणून ते रुजू झाले. 2008 मध्ये MPSC मार्फत त्यांनी सब इन्स्पेक्टर या पदावर ते विराजमान झाले. जुलै 2024 पासून आपल्या सावंतवाडीमध्ये एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे ॲज अ पोलीस इन्स्पेक्टर. तेव्हा जोरदार टाळ्या आपल्या प्रमुख मान्यवरांसाठी. आणि संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय भोसले सर यांना विनंती करतोय की आजच्या कार्यक्रम प्रसंगी आपल्या प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी सन्मान व्हावा. आम्ही त्यांना शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी प्रदान करतोय. आजचे प्रमुख मान्यवर सन्माननीय अमोलजी चव्हाण पोलीस इन्स्पेक्टर सावंतवाडी पोलीस स्टेशन यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा संपन्न होतोय. संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय भोसले सर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय सन्माननीय अमोलजी चव्हाण यांचा. दीप प्रज्वलनानं आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होतं. सन्माननीय कार्याध्यक्ष भोसले सर यांच्या शुभ हस्ते आपले प्रमुख मान्यवर आपले प्रेरणास्थान अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतायत आणि आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपला उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत. तर गुड मॉर्निंग मंडे. पुन्हा एकदा आपलं कॅमेरा आपल्याकडे फोकस केलेला असा आणि हे बघा हे माझे मित्र असतात हे. तर आताच आम्ही उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम बघून इलेला असं. तर तुमका उद्घाटन सोहळा कशा प्रकारे पार पडलो हे माझा मित्र तुमका आता सांगतलो.
तर हे बघा माझा मित्र रोहन, तर तो सांगता तुमका गुड माहिती. मॉर्निंग. आज पहिल्यांदा सर्वप्रथम महाराष्ट्राचे आज आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन मान्यवरांच्या ह्यांनी दीपप्रज्वलन करण्यात आला आणि आताच उद्घाटन सोहळा झालेलो असा. तर आता आम्ही चाललो इंडोर. आता सगळ्यात पहिले म्हणजे इंडोरचे गेम चालू होते. तर इंडोर गेम काय काय असतात ते आम्ही आता बघूक चालला. तर आता आपल्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे एका विद्यार्थ्याक भेटतो, तो म्हणजे आपला मित्र असा. त्याका आम्ही बाबल म्हणतो, पण त्याचं नाव शिवराज राऊ असा. तर तो बऱ्याच लीगमध्ये खेळलेला असा. टेनिस क्रिकेटमध्ये त्याचं बऱ्याच वेळा आपण नाव ऐकलेलं असं, बऱ्याच वेळा आपण लाईव्ह बघितलेला असा. तर तो कणकवलीमधील कलमट लीग यामध्ये त्याका आपण बघितलेलं लाईव्ह. तर ते का आपण ओपनिंग बॅट्समन म्हणून पण ओळखला जाता आणि एक बॉलर पण चांगलं आता आहे बघा. बघू शकता तुम्ही बॅडमिंटन चालू असा. हे आपले मित्र इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमधले साहिल बोलेकर. आता किती वाज तुझा कधी लगेच आता माझी मॅच किती वा मॅच असलेली आता आपण आणि पारच आहे रे. फार नाही तू असा. ऑल द बेस्ट भावानो. आपल्या जिंकाचा चिराग. किती वाजता जाईल चालू होती आपली साहिल? 11:30 11:30 ना. हो. आपण 11:30 तुमच्यापर्यंत पोहोचतो तोपर्यंत आपण आजूबाजू फिरान घेतो. चला लोणे हडे बघूया कोणाला अजून काय झालं. केस काय चालू आहे? दोन्ही इलेक्ट्रिकलचेच असतात. दोघांनी जा कोण अपोनंट कोण तोपर्यंत आहे ना. प्रॅक्टिस चालू आहे सर यांची. थोड्या वेळात मॅच चालू होते. सगळेजण बसलेले आहेत चेस बोर्डवर. इकडे काय इकडे पण चेस बोर्डच आहे. हां हॅलो. जो तो माका इलेक्ट्रिकलचोच दिसता असा काय रे. सगळेच इलेक्ट्रिकलवाले दिसतात. सध्या प्रॅक्टिस यांची चालू आहे. थोड्या वेळात मॅच चालू होते रे. अपोनंट कोण आहे यांच्या? अरे मी इलेक्ट्रिकलचेच अपोनंट तू काय म्हणा अजून. चेसची प्रॅक्टिस करतो. तुमचा भाग नाही घेतलाय पण माझ्या मित्रांनी घेतला. तर त्याची प्रॅक्टिस होण्यासाठी म्हणून आम्ही एकदा ट्राय करतो. सगळे माहिती पहिले मला माझी मूव पहिली असते ना. काय फालतू चालली आहे. ब्लॉग नाही रोहन परब बोलू शकता. जमतं मला काही कळत नाही. मोबाईलवर खेळणं वेगळं आणि प्रॅक्टिकली खेळणं वेगळं. थांब खेळणार नाही काही उलटे लागलं. नमस्कार मंडळी. आजचा दिवस मस्त पार पडला आणि बराच वेळ झाला मी सरांशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. सर पण थोडे बिझी होते. तर आता बऱ्याच वेळानंतर सरांशी भेट झालेली आहे. सर कॉर्डिनेटर आहेत कॅरम या स्पोर्टचा. त्यांचं जास्त लक्ष आहे कारण त्यांना आवड पण आहे या गेमबद्दल. तर ते आता त्यांच्याशी आपण बोलून घेऊया. त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया आजच्या दिवसाबद्दल कशा प्रकारे. आणि बरेच वर्ष ते कॉर्डिनेशन करत असतात या गेमबद्दल. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. आपल्या कॉलेजमध्ये आपण सिंगल आणि डबल दोन्ही टाईपचं कॅरम स्पर्धा आयोजित करतो. जवळपास यावर्षी 80पेक्षा जास्त सिंगलसाठी एंट्री आहेत आणि डबलसाठी जवळपास 100 आहे. कॅरम हा खरंच खूप उपयुक्त असा गेम आहे ज्याच्यात तुमचं हँड आय कोऑर्डिनेशन होतं. परत तुमचं स्ट्रेस रिलीव्ह होतो. तुमचं फोकस कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि मुलं पण एन्जॉय करतात. दरवर्षी ही स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी होते आणि स्पोर्ट्स फेस्ट हा आपल्या YBITचा पार्ट आहे. तर त्या दृष्टीने मुलं पण उत्साहाने याच्यात सहभागी घेतात. स्टुडंट कोऑर्डिनेटर म्हणून असतात. माझ्याबरोबर संजोग गोळकर सर असतात, MT पाटील सर असतात कोऑर्डिनेशनसाठी आणि मुलांच्या सहकार्याने हा चांगल्या प्रकारे आपला एक गेम मुलं एन्जॉय करून खेळतात. थँक्यू सर. खूप मस्त माहिती सांगितलं. आता आपण होळकर सरांशी बोलून घेऊयात. ते कशा प्रकारे माहिती त्यांचा अनुभव काय तो आपण जाणून घेऊयात. कॅरम हा खूप उत्स्फूर्तपणे खेळला जाणारा एक चांगला गेम आहे आणि कॅरममध्ये खूप सारे एंट्रीज आमच्याकडे येतात. म्हणजे आपल्याला कॅरम खेळायचं म्हणून ऑन दी स्पॉटसुद्धा आम्ही एंट्री घेतो आणि मुलं स्वतःहून
त्यांचे ट्रिक्स आणि शॉट्स जे आहेत ते खेळतात आणि चांगल्या प्रकारे त्यांचं खेळाचं प्रदर्शन करतात, जेणेकरून त्याच्यातून जे चांगले प्लेयर आम्ही निवडतो ते आम्ही पुढे ITSA म्हणून इंटर कॉलेज जे कॉम्पिटिशन होतं त्याच्यामध्ये आम्ही त्यांना पुढे सुद्धा अजून खेळण्यासाठी म्हणून प्रोत्साहित करतो की मुलं त्या लेवलला जाऊन सुद्धा चांगल्या प्रकारे खेळाचं प्रदर्शन करतात आणि कॉलेजला रिप्रेझेंट करतात. ठीक आहे सर, थँक्यू सर, खूप मस्त माहिती सांगितलं. बॅडमिंटन तरी हातात घे, वाटायला खेळायचं चालू आम्हाला मार डिओन मार पुन्हा एकदा आपण ऑन कॅमेरा येतो, कारण आजचा दिवस आपण खूप एन्जॉय केलं, मजा केलं, धमाल मस्ती केलेली आहे आणि आज आपल्याला धमाक झालेला खूप स्पोर्ट वगैरे खूप एन्जॉय केलं. आणि हे बघा, हे मित्र माझे ज्यांनी स्पोर्टमध्ये भाग घेतलेला आहे इथे, यांना बॅडमिंटन कॅरममध्ये भाग घेतलेला आहे, खूप 2 गेम जिंकलेले असतात आणि उद्या बघू, उद्या ते सेमीफायनलमध्ये गेलेले असतात. तर बघू आता उद्या काय होतं. आता भेटूया आता उद्या पुन्हा आपले स्पोर्ट चालू होते, कारण आजचा दिवस संपला, जोश असतो तर आपलं. चला, तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असतो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा, आणि सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे. चला तर भेटूया आता पुन्हा उद्या, भेटाय उद्या. चला, बाय बाय.